माझ्यासाठी ना एक गाणं गा. सत्या मंजूला भेटण्यासाठी लपून तात्या साहेबांच्या घरात आला. मंजू आणि सत्यामध्ये खोटे खोटे वाद सुरू आहेत, पण या वादामध्ये दोघांना आता एकामेकांपासून लांब राहावं लागते आणि दोघांना एकामेकांची आठवण सुद्धा फार येते. तिथेच रात्रीच्या वेळेस जेव्हा सर्व झोपले होते तेव्हा मंजूला भेटण्यासाठी सत्या तात्या साहेबांच्या घरी गेला. पहिलं तर मंजू सत्याला ओळखत नाही. जेव्हा ती त्याला ओळखते तेव्हा ती फार एक्साइटेड होते आणि तेव्हाच दोघांमध्ये रोमॅन्टिक मुवमेंट सुद्धा पाहायला मिळतात. आणि एवढंच नाही, मंजू सत्याला रोमॅन्टिक सॉन्ग सुद्धा गायला सांगते. कोण आहे? पुरुषाचा आवाज कोण गात होत? मीच गात होते. पण जेव्हा तो गात असतो तेव्हाच तात्या साहेब तिकडे येतात आणि तात्या साहेब दरवाजा नॉक करून जेव्हा मंजू उघडते दार तेव्हा तिला विचारतात की माणसाच्या आवाजामध्ये कोणतरी गात होतं, तर ते कोण होतं, इथे नक्की कोण आहे? आणि मंजू घाबरून म्हणते की तीच गात होती. तेव्हा तात्या साहेब तिला म्हणतात की ठीक आहे, गाऊन दाखव आता माणसाच्या आवाजात. आता बघायचं हे आहे की जे सरप्राईज एंट्री झाली आहे या दोघांच्या रोमॅन्स मध्ये तात्या साहेबांची, ते कशा प्रकारे पार पडेल आणि कशा प्रकारे आपल्याला दिसून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला इन्स्पेक्टर मंजू ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.